फ्रेंड्स, आम्ही होतो 2 दिवसासाठी पितांबरी ॲग्रो टुरिझम दापोली. एक्सपिरियन्स द पीस अँड ब्युटी ऑफ कोकण. हे इथे यांचं रुचियाना म्हणून किचन आहे. इथे जेवायची सोय, नाश्त्याची सोय उत्तम असते. जेवण तर एकदम उत्तमच होतं. व्हेज बघा, नॉनव्हेज, फिश सगळं उत्तमच असतं. किचनच्या बरोबर अपोजिट आयुर्तेज उद्यान म्हणून आहे. इथे सगळी आयुर्वेदिक झाडं, रोपं उपलब्ध आहेत. तुम्ही इथून घेऊन पण जाऊ शकता, प्लस तुम्ही ते बघू पण शकता. जसं हे बघायला गेलं तर हे बघा, या झाडाची त्यांनी माहिती पूर्ण दिलेली आहे. इथे भेंड म्हणून आहे, उपयुक्त अंगण फळ, साल, स्किन डिजीजसाठी, त्वचा रोगासाठी आहे उत्तम. आणि उद्यानाच्या अपोजिट गणपतीचा एक छोटंसं असं मंदिर आहे. गणपतीचा छोटंसं ते बघा. तसंच थोडं खाली आलो की इथे हे गार्डन एरिया म्हणजे प्ले एरिया आहे. इथे तुम्ही खेळू शकता. इथे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वज फडकवला गेला आहे. इथे छोटासा एक असा कार्यक्रम त्यांनी ठेवला होता आणि सगळे टुरिस्ट जेवढे पण आले होते इथे रिसॉर्टमध्ये, त्यांनी सगळ्यांची हजेरी लावली होती इथे. आणि एक निवृत्त असे आपले आर्मी ऑफिसर होते, सुभेदार भट्ट सर म्हणून होते. त्यांनी हा ध्वज फडकवला होता आणि त्यांना हा मान मिळाला होता आजच्या दिवशी. तर त्यांनी त्यांचं मनोगत पण व्यक्त केलेलं. त्यांना आज 31 डिसेंबरला त्यांना सांगितलं की त्यांना 28 वर्ष पूर्ण झाली आर्मीमध्ये रिटायर्ड होऊन. हे सगळे नर्सरी आहे बघा, असे आहे. इथे झाडं आहेत, दिले त्यांनी झाडाची नावं पण आणि माहिती दिलेली आहे. बिब्बा म्हणून नाव आहे झाडाचं. मूळव्याधी, वेदना आणि पाचक त्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे खूप यांची मोठी नर्सरी येते बघायला गेला, खूप यांची खालपर्यंत अशी ना. आणि इथे तसंच बघायला गेलं, खाली आलो आपण ते बघा, शोभिवंत झाडे म्हणून पण आहे तिथे. शोभिवंत झाडं बघा, तिथे एक नर्सरी बनवली आहे त्यांनी. त्यात तिथे असं पुढे आलं आपण चालत गेलो की इंडोर गेमसाठी आहे. इंडोर गेममध्ये बघायला गेलं तर कॅरम आहे, चेस आहे, लहान मुलांसाठी सापशिडी आहे, टेबल टेनिस आहे, बॅट ठेवलेली आहे त्यांनी. थोडंसं पुढे असं चालत गेलं बघा, इंडोर गेम म्हणून आहे इथे. लायब्ररी, इंडोर गेम्स आता सध्या बंद आहे. कॅरम बोर्ड आहेत, 2 कॅरम बोर्ड आहेत इथे. लायब्ररी आहे, पुस्तकं आहेत. ज्यांना वाचनाची आवड आहे इथे वाचन करू शकतात. ते टेबल टेनिस टेबल आहे, सापशिडी ठेवलेली आहे, चेस ठेवलेले आहे तिथे. इथे राहण्याची सोय, डॉर्मेटरी रूम्स आहेत या 2 फॅमिलीसाठी. हे इथे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअरला पण आहे.
आणि ह्याच्याच अपोजिट बरोबर लहान मुलांसाठी खेळायला गार्डन आहे, प्लेइंग एरिया, झोपाळा आहे, घसरगुंडी आहे, रोटेशन डक ठेवलेले आहे तिथे, जे लहान मुलं पण येऊन इथे एन्जॉय करू शकतात मस्त. आणि इथे पार्किंग एरिया आहे, कार पार्क करू शकता. ईव्ही स्टेशन ईव्ही स्टेशन पण यांनी एक बनवलेलं आहे, त्यांच्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत ते इथे येऊन चार्जिंग करू शकता. ईव्ही स्टेशन आहे. आणि इथे एक बाजूला त्यांनी सिंड्रेला गाडी ठेवलेली आहे. तुम्हाला इथे रिसॉर्ट फिरायचं असेल तर या गाडीचा फिरू शकता. प्लस इथे बुलक राईड पण आहे. त्या टायमिंग आहे सकाळचा 8:30 ते 9, 8:30 ते 10 असं काहीतरी टायमिंग आहे बुलक राईडसाठी. आणि ही छोटीशी सिंड्रेला गाडी आहे, त्यात तुम्ही बसून पूर्ण रिसॉर्ट फिरू शकता. आणि हे 3 फ्लोअर आहेत. ग्राउंड, सॉरी 3 नाही 2 आहेत. ग्राउंड फर्स्ट आणि सेकंड फ्लोअरला संध्याकाळचं रोज आकाश दर्शन पण होतं. आम्हाला त्यांनी चंद्रावरचे जे डाग आहेत, खड्डे आहेत ते त्यांनी दाखवलेले. त्यांनी एक फोटो पण दिलेला काढून आम्हाला. प्लस ज्युपिटर आणि सॅटर्न आम्हाला दाखवलेला. माहिती पण चांगली देतात त्याच्याबद्दल, खूपच छान अशी. बरोबर इंडोर गेमच्या बॅक साईडला इथे आता गोठा बनवत आहेत. गोठ्याचं काम चालू आहे, अजून तरी तयार नाही झालंय, पण त्यांचं काम प्रगतीपथावरती आहे. त्याच्या बाजूला हे असं टर्फ आहे, मी ते क्रिकेट खेळू शकता. फुटबॉलसाठी पण आहे, भलं मोठं असं टर्फ आहे. आणि या टर्फच्या बरोबर अपोजिट स्विमिंग पूल आहे बघा. स्विमिंग पूल पण दाखवतो तुम्हाला. आता सध्या बंद आहे. स्विमिंग पूलचा टायमिंग आहे 8:30 ते 10:30. आहे ओपन. हे बघा स्विमिंग पूल आहे इथे. इथे रेन डान्सची फॅसिलिटी ठेवलेली आहे, करून ठेवली आहे. आणि स्विमिंगसाठी काही नियम आणि त्यांचे ठेवलेले आहेत. नियम म्हणजे हे नॉर्मलच आहेत आपले. त्यात त्यांनी नंबर पण दिला आहे, तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्ही करू शकता. अतिशय सुंदर असं वातावरण आहे इथे, शांतता एकदम. जेंट्स लेडीज चेंजिंग रूम पण आहे. तुम्ही स्विमिंग करायच्या आधी आणि केल्यानंतर इथे एक बाथ घेऊ शकता. जास्त खोल असं स्विमिंग पूल नाही आहे, हे लहान मुलांसाठी सेपरेट बनवलेलं आहे. फ्लोटर पण मिळतात इथे. आमचा 2 रात्रीचा स्टे होता. छान छान असा अनुभव आलेला आहे इथे. जेवण तर एकदमच उत्तम होतं, जेवणामध्ये प्रश्नच नाही. तुम्ही बाहेर जे रिसॉर्टला जाऊन जेवतो आपण तेलकट तिखट, तिथे मला तसं मिळणार नाही. एकदम घरगुती टाईपचं जेवण असणार, मला खूप आवडेल इथं. एकदा येऊन बघा, एन्जॉय करा. थँक्यू.